परभणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून एरंडेश्वर येथे पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांची तोफ धडाडली आहे। भाजप उमेदवारांच्या विजयासाठी बोर्डीकर यांनी विरोधकांवर कडाडून प्रहार केलाय। परभणी जिल्ह्यातील एरंडेश्वर जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ डॉक्टर स्मिताताई संजय कदम, पंचायत समिती एरंडेश्वर गणाच्या उमेदवार कोमलताई कैलास काळे तसेच आहेरवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार शकुंतलाबाई कृष्णाजी बोबडे यांच्या प्रचारार्थ एरंडेश्वर येथे पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात पार पडली। यावेळी बोलताना पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत विकास कामांच्या नावाखाली करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली। खासदार संजय जाधव यांचे नाव न घेता त्यांनी विकास कामांच्या मुद्द्यावरून त्यांचा समाचार घेतला। एरंडेश्वर आणि परिसराच्या विकासासाठी स्वच्छ, पारदर्शक आणि काम करणारे लोकप्रतिनिधी आवश्यक आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले। आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उभ्या राहिलेल्या भाजप उमेदवारांना येत्या निवडणुकीत कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन पालकमंत्री बोर्डीकर यांनी उपस्थित नागरिकांना केले आहे। यावेळी नांदेड येथील आधार हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर संजय कदम यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन करत भाजप सरकारने राबविलेल्या विकासात्मक योजनांची माहिती दिली। जनतेच्या विश्वासावर खरे उतरून विकास कामे करणारे उमेदवारच जनतेच्या सेवेसाठी निवडून द्यावेत, असेही त्यांनी सांगितले। या सभेला भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। ही सभा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 7 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। हा शुभारंभ जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय मेघनादिदी बोर्डीकर आणि आदरणीय रत्नाकररावजी गुट्टे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे। रत्नाकररावजी गुट्टे साहेबांना दुसऱ्या एका सभेमध्ये व्यस्त असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, पण त्यांच्या सगळ्या म्हणजे काय त्यांचा सगळा सपोर्ट किंवा आमच्या पाठीमागे आहे। आपला काय अजेंडा असणार आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निर्मिती ज्या कारणासाठी झाली म्हणजे ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, कृषी आणि सांस्कृतिक, तर हे 5ही संकल्प पूर्ण करण्याचा मनोदय आहे। विकासासाठी महत्त्वाचे जिल्हा परिषद शाळांची स्थिती सुधारणे, जेणेकरून उच्च आणि दर्जेदार शिक्षण आपल्या गावातच मिळेल। प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांची स्थिती सुधारणे की जेणेकरून आरोग्य व्यवस्था चांगली होईल, या 2 गोष्टी, आणि दळणवळण रस्ते चांगले करणे। नाही ते उत्तर द्यायची काही गरज वाटत नाही। जिल्हा परिषदला शिकलेले आहेत ते आहेत ते त्यांचे बंधू करेल। म्हणजे भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार आपण निवडून दिले पाहिजेत, जेणेकरून ही विकासाची गंगा चांगली वाहती फिरत आहे। आता 5-6 दिवसावर मतदान आलेलं आहे। मोठमोठे त्याच्यानंतर आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेबांना त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे वेळ देता आला नाही, ते सुद्धा येणार आहेत। एकदा येऊन गेलेले आहेत आणि पुढे अजून राहिलेल्या गावांचा दौरा करणार आहेत। 9 तारखेला आपल्या 100% चांगल्या पद्धतीने त्यांना निवडून येईल। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।